दुबईच्या मैदानात उद्या भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने येत आहेत। रोहित शर्माने बांगलादेशला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी सलामी दिली आहे, तर केविन विरुद्धच्या पराभवाने रिझवानच्या पाक टीमवर स्पर्धेतनं आउट होण्याचं टेन्शन आहे। या पार्श्वभूमीवर तगडी फाईट पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे। पाहूया थेट दुबईतून क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंचा रिपोर्ट। क्रिकेट सामना आणि भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना याच्यामध्ये तोच फरक आहे जो क्रिकेट खेळणं आणि दडपणाखाली क्रिकेट खेळणं ह्याच्यामधला फरक आहे। इतक्या वेळेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं वार्तांकन केलंय, पण दरवेळेला तोच उत्साह जाणवतो। त्याचं कारण आहे की दोन्ही संघांच्या पाठीराख्यांना या सामन्यामध्ये आपापल्या संघांनी आपापल्या महत्त्वाच्या खेळाडूंनी तगडा परफॉर्मन्स करून आपल्या संघाला जिंकून द्यावं अशी साधी सरळ अपेक्षा असते। आणि दुसरीकडे दोन्ही संघाचे, भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघाचे खेळाडू मनोमन जाणून असतात की ही संकट नाही आहे, तर ही संधी आहे, हिरो बनण्याची संधी आहे। भारतीय संघाने पहिला सामना जिंकला आहे, पाकिस्तान संघाने पहिला सामना गमावलेला आहे। त्यामुळे पाकिस्तान संघाकरता भारताविरुद्धचा सामना हा डू ऑर डाय, जिंकू किंवा मरूचा असा सामना आहे। त्यातनंही त्यांच्या मायदेशातले खेळाडू असू देत, पत्रकार असू देत, यांनी पाकिस्तान संघावरती कडकडून टीका केलेली आहे। त्यामुळे दडपणाचं ओझं हे अजून वाढलेलं आहे। एखादी मांजर कोपऱ्यात सापडावी आणि त्याच्यावरती जर का आपण हल्ला करायचा प्रयत्न केला तर ती मांजर शक्य तेवढी शक्ती गोळा करून समोरच्या माणसावरती हल्ला करत असते। पाकिस्तान संघ नेमका तोच विचार करतोय। हा संघ असा आहे की जे नेहमी अनपेक्षित कामगिरी करतात। जेव्हा त्यांच्याकडनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते तेव्हा ते पचकतात, जेव्हा त्यांचा संघ खूप अडचणीत आहे असं वाटतं तेव्हा चमत्कारिक कामगिरी करतात। भारतीय संघाचं तसं नाही आहे। खास करून एक दिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा खेळ हा सातत्यपूर्ण राहिलेला आहे। भारतीय संघाने T20चे काही सामने हे गमावलेले आहेत किंवा 17 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये आपण पाकिस्तान विरुद्ध पराभूत झालेलो आहोत, पण तो अपवाद वगळला तर दरवेळेला भारतीय संघाने वर चष्मा ठेवलेला आहे। रविवारच्या सामन्यामध्ये भारतीय संघाची फलंदाजी चमकली तर मला वाटतं पाकिस्तान संघाला शह देणं हे भारतीय संघाला अवघडून बसू नये, कारण भारतीय संघाची फलंदाजी मजबूत आहे, पाकिस्तान संघाची बॉलिंग चांगली आहे। त्या बलस्थानावरती जर का भारतीय फलंदाजांनी आघात केला तर मला वाटतं विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो। पाकिस्तानची फलंदाजी दडपणाखाली आहे। बाबर आझम असू देत, रिझवान असू देत, सगळ्यांवरती अपेक्षांचं ओझं प्रचंड आहे। भारतीय संघ त्या मानाने निवांत आहे। घडीला सराव करून भारतीय संघ रविवार सामन्याचे तयारी करतोय, पण माझ्या मते तयारी वेगळी असते, कारण भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये कौशल्य गुणवत्तेला भाव नसतो। त्यावेळेला दडपणाखाली चांगला खेळ कोण करून दाखवतं याला महत्त्वाचं असतं, यालाच महत्त्व असतं। त्यामुळे मी तर म्हणेन रविवारचा सामना त्या अर्थाने मजेदार ठरणार आहे। बांगलादेश विरुद्धच्या सामन्याला निम्म्यापेक्षा जास्त मैदान मोकळं राहिलेलं होतं। रविवारच्या सामन्याला मात्र तसं होणार नाही। मैदान खचाखच भरलेलं असेल, रविवारचा सुट्टीचा दिवस असेल, त्यामुळे सामना रंगतदार होणार आहे। सुनंदन लेले, ABP माझा, दुबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।